आता कृषी क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आहे। सध्या नाशिकमधील द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत। त्याला कारण ठरतंय बांगलादेशचा एक निर्णय। बांगलादेशच्या या निर्णयानं नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचे दर तब्बल 50% घसरलेत। बघूया। बांगलादेशच्या निर्यात शुल्काचा नाशिकच्या द्राक्षांना फटका। निर्यात ठप्प झाल्यानं 12,000 टन द्राक्ष स्थानिक बाजारात। राज्यात द्राक्षाचे दर 50% गडगडले। वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेली निर्यातक्षम अव्वल दर्जाची द्राक्ष निम्म्या किमतीत विकायची वेळ नाशकातल्या शेतकऱ्यांवर आली आहे। खरं तर आखाती आणि बांगलादेश सारख्या देशात उन्हाळ्यात द्राक्षांची मोठी निर्यात होते, मात्र या वर्षी बांगलादेशने अपेक्षित द्राक्ष खरेदी केली नाही। तसंच देशांतर्गत कलहामुळे बांगलादेशने यंदा द्राक्षांवर 120 रुपयांपर्यंत निर्यात शुल्क लावले। त्यामुळे नाशिकच्या द्राक्षांचा दर 200 ते 250 रुपये किलो पर्यंत गेला। त्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष पॅकेजिंग बंद होतं, त्यामुळे तब्बल 12 ते 15,000 टन द्राक्षांची निर्यातच झाली नाही। ही सगळी द्राक्ष स्थानिक बाजारात विक्रीसाठी दाखल झाली। परिणामी द्राक्षांचे दर तब्बल 50% घसरलेत। सुरुवातीला द्राक्षाला रेट होते, त्यावेळेस शेतकऱ्यांकडे माल कमी प्रमाणात होता आणि पावसाने त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यामुळे द्राक्षाला रेट सुरुवातीला होते। नंतर द्राक्षाची उत्पादन वाढलं आणि सरकारच्या धोरणामुळे जे बांगलादेशात जाणारा जो माल होता त्याच्यावर जी ड्युटी लागली जाते ती वाढली। त्यामुळे तिथील जे व्यापारी असतात त्यांनी इकडची जागेवरची खरेदी ही बंद केली आणि त्याचा परिणाम या देशातील द्राक्षावर मोठ्या प्रमाणात झाला। आज द्राक्षाचे दर हे जवळजवळ प्रचंड प्रमाणात घसरले आहे। म्हणजे आज 20 रुपये किलोनी द्राक्ष विकताय। आधीच एप्रिल मधील अवकाळी पावसानं द्राक्षांचं नुकसान झालं। व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला तयार नाहीत। त्यात आता उन्हाळ्यात आंबा, खरबूज, कलिंगड बाजारात आलेत, त्यामुळे द्राक्षांची मागणी मंदावली आहे। खरं तर मोठं परकीय चलन आणण्यासाठी द्राक्ष पीक ओळखलं जातं, मात्र यंदा निर्यातीलाही फटका बसलाय। त्यामुळे सरकारनं योग्य धोरण अवलंबून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होतीये। द्राक्ष जे बांगलादेशाने बंदी केली आहे ती भारत सरकारने ती उठवावी आणि सर्व काही दुसऱ्या देशांमध्ये बी द्राक्ष गेले पाहिजे। आजही 25% द्राक्ष भाग शिल्लक पडू नये। व्यापारी पण त्यांना घेत नाही, एक्सपोर्टवाले पण पैसे देत नाही। द्राक्ष पीक हे असं आहे का परकीय चलन भारताला आणून देणारं पीक आहे आणि ते भारत सरकारने त्याच्यावर विचार करावा आणि बाहेरच्या देशांमध्ये जेवढं जाईल तेवढं भारताला ते चलन आपल्याला वापरण्यात येईल, मिळेल असा विचार करून सरकारने त्याच्यावर विचार करून काहीतरी निर्यात बंदी उठवून द्राक्ष हे गेलेच पाहिजे दुसऱ्या देशामध्ये। नाशिक जिल्ह्यात अजून 20 ते 25% द्राक्ष बागा निघायच्या शिल्लक आहेत, मात्र बांगलादेशच्या वाढीव निर्यात शुल्कामुळे निर्यात कमी झाली आहे, तर स्थानिक बाजारात दर गडगडलेत। हे दरवर्षीचं चित्र झालंय। त्यामुळे निदान आता तरी सरकारनं ठोस धोरण ठरवून द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा इतकीच अपेक्षा। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक।